नमस्कार, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी इथे किचनमध्ये रोजचीच कामं करायला उभी राहिली आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपल्या हातात कामाची एक मोठी यादी असते. पण आज काम करता करता आपण थोडं थांबणार आहोत. स्वतःशी संवाद साधणार आहोत. तुम्हीही तुमचं काम करता करता हा व्हिडिओ चालू ठेवून द्या आणि शांतपणे ऐका. रोजची तीच कामं आणि मनाची मरगळ. कधी कधी आपल्याला वाटतं ना की काय हे रोजचं आयुष्य, तोच पाण्याचा आवाज, तीच भांडी, तीच भाजी आणि तोच रोजचा पसारा. कधी कधी मनाला खूप थकवा येतो. असं वाटतं की आपण एकाच चक्रात अडकलो आहोत. पण मित्रांनो, हा थकवा कामाचा नसतो. हा थकवा असतो आपल्या मनात साचलेल्या विचारांचा. आपण काम करताना सतत विचार करत असतो. उद्या काय होईल? मुलांचं कसं होईल? पैशांचं काय होईल? आज आपण हे सगळे विचार बाजूला ठेवणार आहोत. आजचा हा तास फक्त आणि फक्त तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहे. वर्तमान काळात जगणे. आयुष्यात सगळ्यात मोठं सुख कुठे असेल तर ते आज मध्ये आहे. काल जे झालं ते आपण बदलू शकत नाही. उद्या काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही. मग उरतो फक्त आजचा हा क्षण. हा क्षण आनंदाने जगूया. मी इथे काम करते, तुम्ही तिथे ऐकत आहात. हा संवादच किती सुंदर आहे. चला आजच्या या प्रवासात आपण स्वतःला पुन्हा एकदा शोधूया. भाग 2. स्वतःची किंमत आणि जगाचे टोमणे. तुमच्या कष्टाची किंमत जाणा. अनेकदा मला माझ्या मैत्रिणी सांगतात की ताई, आम्ही दिवसभर राबतो पण घरात आमचं कोणी कौतुकच करत नाही. घरातल्या लोकांना वाटतं की आम्ही दिवसभर करतोच काय. मित्रांनो, हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. जेव्हा आपण खूप कष्ट करतो आणि त्याचं श्रेय मिळत नाही तेव्हा मन खूप दुखावतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाळवंटातल्या पाण्याचा थेंब आणि समुद्रातल्या पाण्याचा थेंब यात फरक असतो. तुमची किंमत समोरची व्यक्ती ठरवू शकत नाही. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. जगाचं कामच आहे बोलणं. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट, लोक नाव ठेवणारच. जर तुम्ही लोकांच्या प्रत्येक शब्दाला मनात लावून घेतलं तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. जसं आपण जेवणात पडलेली नको असलेली गोष्ट बाजूला काढून टाकतो, तसंच लोकांचे टोमणे आणि नकारात्मक शब्द कानातून आत न घेता बाहेरच्या बाहेर सोडून द्यायला शिका. तुमचं कुटुंब तुमच्यावर चालतं. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. स्वाभिमान जागा ठेवा. स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका. तुम्ही जे काम करत आहात, मग ते घर सांभाळणं असो, नोकरी करणं किंवा एखादा छोटा व्यवसाय करणं, ते प्रामाणिकपणे करा. तुमच्या चेहऱ्यावरचा स्वाभिमान आणि डोळ्यातील विश्वास हीच तुमची खरी संपत्ती आहे. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जो स्वतःचा आदर करतो, जग त्याचा आदर करतं. भाग 3. संकटांचा सामना आणि मनाची कडई. आयुष्यातील चढउतार. आयुष्यात नेहमी सुख नसतं आणि नेहमी दुःखही नसतं. वेळ बदलत राहते. आज कठीण प्रसंग आहे, कदाचित पैशांची अडचण असेल, आरोग्याचा त्रास असेल किंवा मानसिक ताण असेल. पण विचार करा, जशी रात्रीनंतर सकाळ होतेच तसंच हे संकटही निघून जाणार आहे. कोणतीच वेळ कायम टिकत नाही. ही वेळही निघून जाईल, हा विश्वास मनात ठेवा. संकटात शांत राहणे. जेव्हा आपण एखादी गोष्ट गरम कढईत टाकतो तेव्हा तेल खूप उडतं, आवाज होतो, पण थोड्या वेळाने ते शांत होतं.
आपल्या आयुष्यात जेव्हा अचानक एखादं संकट येतं, तेव्हा आपल्या मनात अशीच खळबळ उडते. आपण घाबरून जातो, चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं असतं शांत राहणं. जो संकटाच्या काळात स्वतःला शांत ठेवू शकतो, तो कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर तुमचं शस्त्र आहे. पुन्हा उभे राहण्याची ताकद. पडलात तरी हरकत नाही, पण तिथेच पडून राहू नका. उठून पुन्हा उभे राहा. कपडे झटकून पुन्हा चालायला लागा. थकलात तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण हार मानू नका. देवाने तुम्हाला इतकं कमजोर बनवलेलं नाही की एका छोट्या संकटाने तुम्ही संपून जाल. तुमच्यात ती ताकद आहे, जी वादळालाही शांत करू शकते. भाग 4. नात्यांमधील गोडवा आणि अपेक्षांचे ओझे. अपेक्षा कमी करा. आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण काय असतं माहीत आहे? अपेक्षा. आपण समोरच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो. मी याच्यासाठी इतकं केलं, मग याने माझ्यासाठी का नाही केलं? जेव्हा ही अपेक्षा तुटते, तेव्हा मन खूप दुखावतं. म्हणून आयुष्याचा एक नियम बनवा. दुसऱ्यांसाठी जे काही कराल ते मनापासून करा, पण बदल्यात कोणत्याही अपेक्षेशिवाय करा. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करता, तेव्हा तुमचं आयुष्य खूप हलकं आणि आनंदी होतं. नात्यांची वीण. नाती ही काचेसारखी असतात. एकदा तडा गेला की ती साधणे कठीण होते. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद होतात. अहंकार आडवा येतो. मीच का ऐकून घेऊ? मीच का नमते घेऊ? असा विचार मनात येतो. पण नाती टिकवण्यासाठी कधीकधी थोडं वाकावं लागतं. तर त्यात काही लहानपणा नसतो. जिथं प्रेम असतं तिथे अहंकार नसतो. घरातली माणसं हीच आपली खरी ताकद असतात. त्यांना जपा. क्षमा करण्याची कला. कोणावर तरी राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं विष पिऊन समोरच्याच्या मरण्याची वाट बघण्यासारखं आहे. ज्याने तुमचं मन दुखवलंय त्याला माफ करून टाका. समोरच्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी. त्याला माफ करा आणि पुढे जा. मनात द्वेष बाळगून तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. भाग 5. कृतज्ञता, आंतरिक आनंद. व्हिडिओच्या या शेवटच्या टप्प्यात मी तुम्हाला एकच सांगेन, नेहमी समाधानी राहायला शिका. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याचा आनंद घ्या. आज आपल्याकडे 2 वेळचं अन्न आहे, डोक्यावर सुरक्षित छत आहे, काळजी करणारं कुटुंब आहे. विचार करा, जगात अशा लाखो गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी लोक तरसतात आणि त्या तुमच्याकडे सहज उपलब्ध आहेत. मग आपण दुःखी का राहायचं? स्वतःसाठी 5 मिनिटं. दिवसभरातून फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मनाला सांगा, मी खूप खंबीर आहे, मी आनंदी आहे आणि माझ्या आयुष्यात सगळं काही छान होणार आहे. हे पॉझिटिव्ह विचार तुमच्या शरीरात आणि मनात एक नवीन ऊर्जा निर्माण करतील. चला तर मग मित्रांनो, आजची माझी किचनमधील कामंही पूर्ण होत आली आहेत आणि तुमच्याशी साधलेला हा संवादही इथेच थांबवण्याची वेळ आली आहे. ही 10 मिनिटं तुमच्यासोबत घालवून मला खूप आनंद झाला आहे की तुम्हालाही या विचारांमधून एक नवी उमेद मिळाली असेल. हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. हसत राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वतःची काळजी घ्या.
पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही सुंदर विचारांसह. धन्यवाद.